नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ काही वेगळा आहे। आणि जसं की दिवाळी झालेली आहे त्यामुळे दिवाळीत बऱ्याच साड्या वापरलेल्या होत्या, तर काही साड्यांचा मला ड्राय क्लिनिंगला टाकण्याच्या अगोदर विचार केला की चला घरीच ड्राय क्लिनिंग करून बघूया होतंय का। सो एक साडी अशी आहे की तिला थोडेसे तेलाचे डाग आहे आणि त्यामुळे ते डाग कसे घालवायचे तेही मी तुम्हाला सांगते, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत राहा। आणि दोन ही आहे साडी जी की पैठणीच आहे आणि तिच्यावरती डाग लागलेला तोही मी तुम्हाला जरा दाखवते आणि तो डाग कसा घालवायचा तेही तुम्हाला दाखवते। तर या ठिकाणी तुम्हाला थोडासा डाग दिसत असेल हे की जे की दूध सांडलेलं आहेत आणि त्याचबरोबर आणखी एका ठिकाणी हे बारीक जे दिसतंय छोटेसे डाग आहे, खूप जास्त नाही आणि काठ आपले जरा खराब असतात तर तितकेच। तर ही तर सगळ्यांना पद्धत माहितीच आहे की शॅम्पू मध्ये आपण साड्या वॉश केल्या की साड्या छान निघतात आणि परंतु तेलाच्या डागासाठी तुम्हाला मी पुढे सांगतेच आहे। तर शॅम्पू घेतलेला आहे, क्लिनिक प्लसच घेतला असं नाही तर तुम्ही कुठलाही शॅम्पू घेऊ शकतात। आता बघू शकता तिथे जो तेलाचा डाग आहे ना त्याच्यावर कुठलीही पावडर तुम्ही टाकू शकता, टॅल्कम पावडर जी आपण फेसला वगैरे लावतो ती पावडर लावली ना की तेलाने असं छान पावडरने छान असं तेलावरती घासून घ्यायचं। नंतर कपडा घ्यायचा रफली असा जो रुमाल असतो त्याने, जेणेकरून ना ते तेल जे आहे ना ते त्याला निघून जातं। आता याला बरेच दिवस झाले, ज्याचं कधी जर आपलं जास्तीचं असं तेल वगैरे सांडलं ना तर इमिजिएटली लगेच त्याच्यावरती पावडर टाकून जर तसं घासलं ना की बऱ्यापैकी तेल निघून जातं। आता माझा एकदमच छोटासा डाग होता त्यामुळे मी ती साडी तशीच ठेवलेली होती आणि अशा पद्धतीने जर छान असं घासून काढलं ना की पावडर सोबत आहे ना तेल निघून येत असतं। त्यामुळे तुम्ही टॅल्कम पावडर एकदा वापरून बघा आणि साडीची अवस्था पण बघू शकतात, बऱ्याच वेळा घालून झालेली आहे ही साडी आणि वॉश एकदाही केली नाही, त्यामुळे म्हटलं आज तिला वॉश करून प्रेस पण आपण घरीच करूया। तर इकडे शॅम्पूच्या पाण्यामध्ये मी डायरेक्टली भिजत घातली कारण की मला असं वाटलं की याचा कलर जाणार नाही, परंतु माझ्याकडनं एक चूक झाली की यामध्ये तुम्ही मिठाचे दाणे जे खडा मीठ असतं ते देखील टाका, म्हणजे जो कलर आहे ना तो अगदी कमी जाईल, म्हणजे गेला कमी, दुसरा कलर एकमेकांना मिक्स झाला नाही पण आणखी आपल्या साडीचा किंवा कलर जाऊ नये ना त्यासाठी खडा मीठ टाका तुम्ही यामध्ये। आणि 10-15 मिनिटासाठी आपल्याला ही साडी अशीच भिजवत ठेवायची आहे आणि आफ्टर 15 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं झाल्यानंतर मी जी पावडरची बाजू होती ना तो भाग असाच वरती ठेवलेला होता बघू शकतात, कारण की मला तो थोडासा घासून हे करायचं होतं हातानेच आपल्याला असं, कारण की जो तेलाचा डाग आहे ना तो निघून गेला पाहिजे। आता इतकी सगळ्या साडीमध्ये जर डायरेक्ट भिजवलं तर ते आपल्याला दिसणारच नाही, काठ वगैरे जे आपले बरेच धुळीने भरलेले असतात ना त्यामुळे काठांना देखील छान असं हाताने चोळून घ्यायचं आणि सिल्कच्या पैठण्या असतात ना त्यांना ब्रश अजिबात लावायचा नाही। माझ्याकडे आणखी एक पद्धत आहे जी की तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन। अशा काही साड्या असतात ना त्यांचा कलर एकमेकांना लागू शकतो, त्यामुळे त्या डायरेक्टली आपल्याला पाण्याने वॉश करता येत नाही, परंतु ड्राय क्लीन सुद्धा झाली पाहिजे। त्यामुळे ती जी पद्धत आहे ना ती पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की शेअर करेन। आत्ता जर केली असती तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आपला, त्यामुळे तो व्हिडिओ मी शेअर करत नाही। सध्या तुम्हाला जी नॉर्मल आहे, कुठलीही नॉर्मल साडी असो आपली नवीन जी की आपण ब्रश लावून वगैरे घासू शकत नाही, तर अशाच पद्धतीने आपण आपले नवीन ड्रेस असो साड्या असो त्या वॉश करू शकतो। तर माझ्याकडे इथे साडीचा थोडासा कलर गेलाय कारण की मी मीठ टाकायचं विसरले, तर या ठिकाणी ना तुम्ही खडा मीठ टाकून ठेवा त्यामध्ये किंवा कुठलंही मीठ टाकलं तरी चालेल आणि 2 ते 3 वेळा ना छान असं पाण्यामध्ये असं आपली साडी जी आहे ना ती छान अशी मिक्स करून घ्या। आता हे जे काठ आहे ना ते तुम्ही बघताय असे डाग पडले, मातीचे डाग आहेत हे आणि त्यावर ओलं का लागलं की ते जास्त डाग टाईट होऊन गेलेले आहेत आणि या ठिकाणी ना सुद्धा आपल्याला छान घासायचं आहे। जो आपला अंगाचा जो साबण असतो ना तो याला लावायचा आणि छान असं त्याला चोळून घ्यायचं, त्याने सुद्धा हे डाग जातात, कारण की ऑइली साबण आहे तो, आपल्या नेहमीच्या साबणापेक्षा खूप पटकन ते डाग निघतात। आणि तसंच मी या ठिकाणी केलं आणि छान हिसळून घेतलेली आहे पाण्यामध्ये आणि पुन्हा आपल्याला 2 ते 3 पाण्यांमध्ये अशीच हिसळून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कलर पण जातो, सगळा घाण वगैरे धूळ निघून जाते।
आता साडी या ठिकाणी मी पाण्यामध्ये ठेवली आहे. आता सिल्क पैठणी आहे म्हटल्यावर तिची शायनिंग पण तशीच आली पाहिजे, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं कंडिशनर घातलेलं आहे जे की डवचं आहे. तर शायनिंग जसं की आपल्या केसांना देखील आपण वॉश केल्यानंतर कंडिशनर करतो आणि त्यामुळे आपले केस देखील खूप शायनी होतात ना, तसंच साडीला देखील शायनी येण्यासाठी ना या ठिकाणी मी कंडिशनर वापरलेलं आहे, जे की तुम्ही पाण्यात मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये ना साडी अशी छान धुवून घ्यायची आहे. म्हणजे 4 ते 5 वेळा अशी पाण्यात छान हिसळून घ्यायची आहे, जेणेकरून पाण्यात सगळ्या बाजूने त्याला कंडिशनर छान अप्लाय होतं. त्याचबरोबर ना कंडिशनर करण्यासाठी आणखी एक आहे की त्यामध्ये तुम्ही व्हिनेगर टाकू शकतात. व्हिनेगरने देखील छान अशी साडीला शाईन येते आणि काठ बघू शकतात. काठ जे मातीचे डाग वगैरे लागले होते ना, ते सगळे निघून गेलेले आहे. खूप छान साडी वॉश झालेली आहे. आणि कधीही साडी आपण कोणत्याही नवीन साड्या असो त्या सावलीत वॉश करायच्या. आणि आजचा दिवस असा होता की आज आभाळ आलेलं होतं, उन्हाचा तर पत्ताच नाही आहे आणि त्यामुळे ना सावलीत मग अशी गॅलरीत टाकली की छान अशी सुकून जाईल आणि त्यानंतर मग मला प्रेस करायला घ्यायची होती. तर कोणतेही नवीन कपडे असले ना ते तुम्ही कधीच उन्हात सुकवायचे नाही, सावलीतच नेहमी सुकवायचे. आता जर ऊन असतं तर मला घरातच सुकवायला लागली असती, पण बाहेर असं वातावरण होतं, ऊन नव्हतं ना, त्यामुळे मी छान अशी मोकळ्या वातावरणात हवेशीर छान सुकली पाहिजे अशा पद्धतीने टाकलेली होती. तर बघू शकतात आता ही 2 ते 3 तासात आरामात सुकून जाईल, कारण की हवा होती. आता सुकल्यानंतर त्याचे डाग पण गेलेले आहे. आता त्याला आपल्याला प्रेस करायचं होतं. तर ज्यावेळेस आपण घरी प्रेस करणार आहोत साडी, तर जी इस्त्री आहे त्याची जी फ्लेम आहे ना ती एकदम सिल्कवरती तुम्ही करायची, म्हणजे आपली साडी अजिबात जळाली नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला अगदीच भीती वाटत असेल ना तर साडीवरती तुम्ही पेपर टाकू शकतात आणि पेपर टाकून घरच्या घरी देखील साडी प्रेस करू शकतात. तर माझ्या ज्या काही नवीन साड्या असतात ना, एकतर मी त्या भरपूर वेळा घातल्याशिवाय वॉश तर करतच नाही, कारण की आपण कार्यक्रमात वगैरे घालतो त्यामुळे जास्त त्याचा यूज होत नाही, अगदी 3 ते 4 तासांसाठी, आणि तितकी काळजी पण आपली घेतली जाते. परंतु आता ह्या साड्या काही अशा आहे की त्या वर्षानुवर्ष घातलेल्या आहेत आणि त्यामुळे आता त्या बऱ्यापैकी खराब व्हायच्या याच्यावर आल्या ना. म्हटलं आता याला ड्राय क्लिनिंग शिवाय पर्याय नाही. आणि कुठलीही गोष्ट करायची असले ना का मी नेहमी यूट्यूबला आधी बघते, म्हणजे असं नाही की मला सगळ्या गोष्टी माहिती असतात, मी खूप एक्सपर्ट आहे, अजिबात नाही. तर अशाच इकडून तिकडून बघून शिकून सगळ्या गोष्टी ट्राय करून आणि मग तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि कुठलीही गोष्ट ट्राय करायला मला खूप आवडते, त्यामुळे मग एक्सपेरिमेंट घरी नेहमीच करत जावा आणि केल्याने बऱ्याच गोष्टी समजतात, येतात. त्यामुळे अशा पद्धतीने बघू शकता सिल्कवरती केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपली जी साडी आहे ती जळायची अजिबातच गोष्ट येत नाही. सिल्कमुळे ना अजिबात साडी चिकटणार पण नाही त्याला. आणि जर भीती वाटत असेल तर पेपर तुम्ही टाकू शकतात. तर काठ ना थोडीशी जास्त प्रेस करून आपल्याला कडकमध्ये ती प्रेस करावी लागते आणि जी सिल्क आहे ना ती आपोआपच मस्त अशी प्रेस होते. आता मी कॉटवर करत आहे त्यामुळे मला थोडंसं करायला प्रॉब्लेम आला या ठिकाणी. आणि जी आपले पदर आहे ना तो थोडासा कडक असतो, त्यामुळे त्याला देखील छान असं कडक प्रेस करायला हवं. साडी खूप सुंदर आहे आणि आपण आता जसं की हळदी कुंकू येणार, लग्न सराई चालू होणार, त्यामुळे ना या सगळ्या गोष्टी आपल्याला आता रेडी आपल्याकडे असायला हव्या. ऐनवेळीच प्रॉब्लेम नको व्हायला, त्यामुळे ही सगळी तयारी माझी अशी मी कपाटामध्ये व्यवस्थित ठेवते की मला वाटलं तर कधीही मी इमर्जन्सी ती घालू शकते. त्यामुळे अशा गोष्टी सगळ्या करत असते. आणि जो एक तुमच्यासोबत जी बिना पाण्याने पण आपण ड्राय क्लिनिंग करू शकतो, तोही व्हिडिओ मी उद्याच्या व्लॉगमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आणखी कुठल्या व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ही की जी सगळ्यात सोपी पद्धत आहे जी मी आज तुमच्यासोबत शेअर केली. आता सगळी प्रेस करून झालेली आहे. नॉर्मल घालतो त्याप्रमाणे छान घडी घालून घ्यायची. हवं तर तुम्ही यामध्ये आता पेपर पण घालू शकतात. अशा पद्धतीने छान असे काठ बघू शकतात, ते पुन्हा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेतच. आणि मेन म्हणजे ना शाईन खूप सुंदर आलेली आहे ज्या वेळेस मी त्याच्यामध्ये कंडिशनर घातलं. व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.